खरं तर मठाधिपती या पदासाठी मी एक माणूस निवडला होता, पण माझ्या योग्यतेचे मापदंड चुकले होते। एखादं काम आपल्याला आवडत असेल तरच ते आपण करावं, त्यातून आपल्याला आनंद मिळतो, नाहीतर ते काम म्हणजे जाच होऊन बसतं। आमचे ज्येष्ठ चिरंजीव रामचंद्र यांना मठाच्या कामाची गोडी आहे, त्यात त्यांना रस वाटतो, ते करण्यात त्यांना आनंदही मिळतो। तेव्हा आता आम्ही असा विचार केला आहे की त्यांनी मठाधिपती व्हावं आणि आम्हाला मठाच्या कार्यातून मुक्त करावं। दादा, पण आमच्याकडून भूतकाळात तुमच्यावर अन्याय झालेला आहे, तो आम्ही सुधारतो आहोत, नाही म्हणू नका। दादा, खरं सांगतो, आम्हाला खूप बरं वाटेल ही जबाबदारी तुम्ही शिरावर घेतलीत तर। मी तुमच्या शब्दाबाहेर नाही दादा। अभिनंदन भाऊ। आमच्या धाकट्या चिरंजीवांना संस्कृत शिकवायचं आहे, तेही महत्त्वाचं काम आहे। त्यांनी ते करावं आणि विद्यापीठाकडून आलेली नोकरी स्वीकारावी, त्यात त्यांना आनंद मिळतो याची कल्पना आहे आम्हाला। आता राहिला प्रश्न लग्नाचा, तर ठरल्याप्रमाणे 24 तारखेला लग्न होईलच। दादा, म्हणजे जोडी फक्त बदलेल। पुनर्वसू आणि उर्मीच्या ऐवजी नंदिनी आणि सुनीलचं लग्न 24 तारखेला आपण करणार आहोत। लावू का? असाच लावू ना? आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे। अच्छा, हे सगळं। ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये। म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती, आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते। नाही, मला नाही वाटत। गौरी, खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये। अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे। हो माहितीये, रिसीव कर ना। अगं बघ, कट झाला। आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील। अब पुन्हा आला बघ, घे बघू। पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं। आता मला कळलं, तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते। बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात। बाहेर
तुमची वाट बघते.